आहे फ्रेंडशिप लीग विजयजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस मॅच टाइम स्टॉक होईल का? क्षेत्ररक्षक जाईल खाली. हो हो, जेल एकदम हवेमध्येच पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि जेल निसटून गेलाय आणि सोरेन सारखा एक हार्ड हिटर फलंदाज त्यांना एक सुपरसो जीवांदन मिळालंय. एक धाव स्कोर कार्डवर लागते. पहिल्याच 2 चेंडूची समाप्ती झालाय. 46 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. गोलंदाज सुरेश गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. टॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या दिशेने. चौकार, 4 धावा. एकूण 5 धावा ऍड केल्या जातील. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. आता मात्र फ्री हिटची संधी असेल बॅटिंग करणार टीमसाठी, कारण भीमरचा हा चेंडू. आमचे डीजे वादक आलेत दुपारच्या सत्रामध्ये. 6 धावा स्कोर बोर्डवर. फ्री हिटचा चेंडू. हो हो, डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. 3 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या अंकावर. 46 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. प्रशांत. एक धाव मिळेल या सिंगलच्या मध्ये. टीम जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. 4 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झालंय. यूट्यूबच्या माध्यमातून जर प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल, कारण आज विद्युत पुरवठा खंडित होतोय. धावसंख्या 7. हो हो, धीम्या गतीचा चेंडू. डॉट बॉल. 7 धावा स्कोरबोर्डवर आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक सध्या पहिलं पॉवर प्लेचं षटक. हो, सुरेख चेंडू आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न केला. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होती. धावसंख्या 7 बिनबाद. रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. अजूनही विचार केला तर 39 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 13च्या सरासरीने आता धावा उभ्या करायच्या आहेत. सुरुंजीला मात्र एक जीवनदान मिळालंय. क्लॅस्टन गोल मार्कवर सज्ज होईल. 13 ची सरासरी प्रति ओव्हर असेल. 18 बॉल 39 ची आवश्यकता. धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून बनवायचे आहेत 18 बॉलमध्ये 39 ची आवश्यकता असेल विजयासाठी. पहिले षटक चांगल्या रीतीने हाताळले गेले. जरी एक चौकार आला त्यानंतर तो नो बॉल होता. 7 धावा जरूर खर्च केल्या. सुरेशचं ते षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेले. 18 बॉल 39 ची आवश्यकता असेल विजयासाठी. चला स्पीडअप करायचा आहे सामना. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 8 या अंकावर. आठ धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालंय. पहिलाच बॉल वाईट बॉल. षटक संपल्यानंतर आपण जायचं आहे. पाण्याची व्यवस्थापनाच्या आतमध्ये केली जाईल. वाईट बॉल पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येत आहेत. क्लेसन आपण पाहत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. ऑफस्टिकला जास्ती अतिरिक्त व्हेरिएशन पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 ने पुढे. 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केला. लॉंगचा क्षेत्ररक्षक किरण पुढे सरसावता एकदा परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मताने टीम जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये 10 धावा स्कोर कार्डवर.
36ची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या बॉलची समाप्ती आहे. तब्बल एक बॉलमध्ये 3 धावा खर्च करतायत कारण पहिले 2 वाईट बॉल त्यानंतर सिंगल येते. लाईन त्यात लेंथने चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सोरेनला मात्र जीवनदान मिळालं होतं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण बाउंड क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. हात खोलण्याची संधी देत नाहीये. गोलंदाज केलं मार्कवर. पुन्हा एकदा ऑनसाईड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतो. एकदा परिपूर्ण थोडंसं फंबल झालं. एकेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. 12 धावा स्कोर कार्डवर आहे. 3 चेंडूची समाप्ती झाली. आता पण 3 चेंडू मागे 5 धावा खर्च केल्यात. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग करावी लागेल. एखादा मोठा हवाई सफर इथून संधी असेल. हो कोलवर टप्पाचा चेंडू सुरेख अप्रतिमरित्या हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात कारण पहिले 2 वाईट बॉल त्यानंतर लाईन त्यात लेंथने गोलंदाजी केलंय. पहिले 3 बॉलवर 3 सिंगल मिळाला. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. 4 बॉलची समाप्ती झाली. आतापर्यंत गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे पुढे सरकारला जातात. सुरेशजी पुढे येत आहेत. 2 धावा किती कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 14 रन. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. इथून एखादा हवाई सफर किंवा विकेट्स गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी खूप महत्त्वाचा असेल. शेवटचा बॉल. 14 धावा स्कोर कार्डवर. 46 धावांचं लक्ष्याचं पाठलाग केला जातोय. अंतिम चेंडू असेल. शेवटचा बॉल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्र खाली आहे. चेंडू निघेला. डीप बॅकवर्स करायला मध्ये चौकार येतोय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती खेळ. 18 धावा बिनबाद. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोचलंय अगदी 18. येणारे 12 बॉल. 12 मध्ये 28ची आवश्यकता. 12 गेंदे 28 रनों की जरूरत. इथून 14 धाव्यांची सरासरी प्रति ओव्हर असेल. एक विकेट्स अजून गमावला नाही आहे. 12 बॉलमध्ये 18. आता 12 बॉलमध्ये 28ची आवश्यकता आहे. अल्सन गोल मार्कवर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 12 बॉल 28ची आवश्यकता. गोलंदाज गोल मार्कवर. हो यावेळेस व्हाईट बॉल. इशारा पंच दर्शवतात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. गोलंदाज पुन्हा एकदा. धीम्या गतीचा चेंडू. थोडासा फसवा चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. आता 11 बॉल आहेत. 27ची आवश्यकता असेल विजयासाठी. 11-27चं इक्वेशन असेल. इथून एखादा चौकार षटकार बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी.
11 बॉल 27ची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाज सज्जल गोलंदाज मार्कवर सन पुन्हा एकदा विवेक पाटील चांगले बॅटिंग करावे लागेल. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता, त्यानंतर 3 सिंगल. हो हो वाईट बॉल. थोडंसं आतमध्ये चेंडू घ्यावा लागेल. वळण तर चांगला प्राप्त होते परंतु दिशाहीन गोलंदाजी होते. वाईट बॉल. 20 रन्स. 26ची आवश्यकता. चेंडू आहे ते एकंदरीत 11. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21-21. 21 धावा स्कोर कार्डवर. 25ची अजूनही आवश्यकता असेल. फिरकीचा मारा करतायत यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकदम मिळेल. सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल 22 रन. 22 धावा स्कोर कार्डवर. अजूनही विचार केला तर 24ची आवश्यकता आहे आणि मोठे फटके करण्याची क्षमता आहे. सोरेन फलंदाज पाहायला मिळतात. या वेट अँड वॉच. चेंडूला अगदी भिरकावून दिलाय. आउट ऑफ पार्क. फ्रेंडशिप लीग षटकार 6. धावा स्कोर कार्डवर आहेत. 18ची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. 9 बॉल 18ची आवश्यकता असेल विजयासाठी. 9 बॉल 18ची आवश्यकता विजयासाठी असेल. चांगली बॅटिंग करतायत सोरेन. गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. हो 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 यावेळेस फिरकीचा मारा करतायत. डॉट बॉल येत आहेत. कमबॅक करतायत. 8 बॉल 18ची आवश्यकता. 8-18. इथून आणखीन एक डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी महत्वाचा असेल. विकेट्स. पुन्हा एकदा वाईट बॉल. पंच दोन्ही आज समांतर करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29-29. 17ची आवश्यकता. 8 बॉल 8 चेंडू. 17ची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट बॉल. आता 8 बॉल आणि 16ची आवश्यकता असेल. 30 रन्स कंप्लीट झाल्यात स्कोर कार्डवर. आठ बॉल 16 रनची आवश्यकता. डॉट बॉल आहे की आपण पाहू शकतायत. 7 बॉल आणि 18ची आवश्यकता. 7-16 माफ करा. 7 चेंडू 16ची आवश्यकता असेल. इथून एखादा मोठा फटका. हो हो वेट अँड वॉच केलं होतं. षटक क्रमांक समाप्त झाले. 3 आता येणारे 6 बॉल 16ची आवश्यकता. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. 6 बॉल 16ची आवश्यकता असेल विजयासाठी. असं वाटत होतं मागचे 2 बॉल काही सुरेखरित्या हाताळले गेले. डॉट बॉल आल्यात. 6 बॉल 16ची आवश्यकता. आम्ही त्याला गेलो मार्कवर. या धावा इथून डिपेंड केल्या जातील का की विवेकजी पाटील साहेब मात्र चांगले बॅटिंग करतील. सोरंजीला बॅटिंगवर आणतील कारण 6 बॉल आहेत. 16ची आवश्यकता असेल विजयासाठी. अमित मार्कवर सज्ज होत आहेत. पहिला बॉल आपण पाहतोय. डेड बॉल जरूर पाहायला मिळालाय. 6 बॉल 16ची आवश्यकता.
जय गेंदे 16 रनों की जरूरत. गोलंदाज अमित मार्क पर सज्ज होत आहे. समोर विवेकजी पाटील. लान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हो 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 हा माझा कॅच आहे त्याने दाखवलं गेलं आणि बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद. आणि अशा रीतीने विवेक पाटील पॅव्हलियनच्या दिशेने परत. वैयक्तिक धाव संख्या 8 बॉल 8 या धाव संख्येवर परतलेला आहे विवेक पाटील आणि त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो नितीन. पाहूया संघामध्ये किती चरस निर्माण होते. विवेक पाटील हे जानेमाने खेळाडू होते परंतु वैयक्तिक 8 या धाव संख्येवर ते परत झालेले आहेत. पुन्हा एकदा नितीन नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइक वर जातोय. माफ करा नितीन. शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट अमित. जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय अमित आणि फलंदाजी करतोय तो नितीन. पाहूया रंगतदार चुरस होणार आहे या सामन्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू आणि हा एक चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 4 चेंडू